चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशाकडे सरकू लागला आहे। उन्हाच्या झळांनी चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत। दुपार सोबतच रात्र देखील उष्ण होऊ लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत। दुपारी 12 ते 4 या काळात मुख्य रस्ते देखील निर्मनुष्य होऊ लागले असून नागरिक थंड पेय व फळांचा आस्वाद घेत तापमानाशी मुकाबला करीत आहेत। महानगरपालिकेने आरोग्य विभागाच्या मदतीने उष्माघातापासून बचावासाठीच्या उपाययोजना विविध रुग्णालयात केल्या असून चंद्रपूर शहरातील बगीचे देखील दुपारच्या सुमारास खुले करण्यात आले आहेत। याशिवाय ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था देखील केली जात असून वाढत्या पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी जल पुनर्भरण यंत्रणा लावण्याचे आवाहन मनपाने केले आहे। दुपारच्या सुमारास आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान या संदर्भात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। यावर्षीच्या उन्हाळ्यात सुद्धा जे काही तापमान आहे हे जास्त जाण्याची शक्यता आहे। सध्या 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जात आहे। हळूहळू हे वाढत जाईल। तरी सर्व नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी। बाहेर निघताना सोबत कॅप किंवा दुपट्टा सोबत ठेवावा। पुरेसं पाणी पिऊनच बाहेर निघावे किंवा सोबत पाण्याची बॉटल ठेवावी। तसेच सर्व NGOजना व्यापारी संस्थांना मी विनंती करेन की त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांनी पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था करावी, जेणेकरून वाटसरूंना तिथे थांबता येईल, तिथे त्यांना विसावा घेता येईल व पाणी उपलब्ध होईल। उन्हाळ्यामध्ये सर्व नागरिकांनी जाणून घ्यावे की हा जो काही तापमान वाढत आहे याकरता आपण निश्चितच पावले उचलणं आवश्यक आहे। त्याकरता वृक्षारोपण करावे, सोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा सर्व नागरिकांनी करावे असे मी आवाहन करतो। महानगरपालिकेतर्फे जे बगीचे आहेत ते दुपारच्या वेळेमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत। आपले जे काही सिग्नल आहेत ते 12 ते 4 या वेळेमध्ये बंद राहणार आहेत। पिण्याच्या पाण्याकरता प्याऊची व्यवस्था महानगरपालिका ठिकठिकाणी करत आहे व इतर NGOनासुद्धा तसे करण्याचे आवाहन करत आहे। याप्रमाणे तसेच कोल्ड वॉर्डची व्यवस्था ही ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे। तिथे कूल वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे व जे काही महानगरपालिकेचे दवाखाने आहेत व इतर जे काही आपला दवाखाना आहे तिथे नागरिकांच्या उपचाराची सुविधा महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे।